सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। विरोधक केवळ राणेंवर टीका करण्याचं काम करत आहेत। माणगाव खोरे मागास राहण्यास शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार व आमदार जबाबदार आहेत। मला विमानाने मुंबईला पाठवण्याची भाषा करणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांनी हिम्मत असेल तर समोरासमोर येऊन माझ्या डोळ्यात डोळे घालून असं बोलून दाखवावं, असं खुलं आव्हान माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी दिलं आहे। पाहुयात काय म्हणाले नारायण राणे। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करीत असताना आम्ही फक्त विरोधकांवर टीका करून गप्प बसत नाही, तर आम्ही केलेली विकास कामं, आम्ही करणार असलेली कामं सांगून मतदारांना हिची जाणीव करून देतोय। लोकशाहीमध्ये या लोकसभा निवडणुकांना अनन्यसाधारण असं महत्व आहे। तेव्हा या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहणं या प्रत्येक नागरिकाचं काम आहे आणि गांभीर्यपूर्वक पाहून मतदान जबाबदारीने करणं हे तेवढंच हिताचं आहे, आवश्यक आहे। बऱ्याचशा वक्त्यांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरीमध्ये आमच्या विरोधकांचा, शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार चे काय पद्धती, प्रचारचं स्वरूप इथे ठेवलं आपल्या समोर। काय प्रचार करतायत, कोणती 5 वर्षात केलेली कामं सांगतायत, कोणती कामं केली ते सांगू शकतात। माझ्या माहितीप्रमाणे कोणतीच कामं केली नाही। प्रचार एकाच गोष्टीसाठी, फक्त राणेंना, नारायण राणेंना शिव्या घालणं, त्यांच्या कुटुंबावर बोलणं, या पलीकडे कोणत्या स्वरूपाचं काम प्रचारामध्ये सांगत नाहीये। बांधवांनो, विचार करा, 5 वर्ष हा काळ लहान नाही, फार मोठा काळ आहे। आणि या 5 वर्षामध्ये खासदारांनी, आपण यांना विचारूया, या माणगाव खोऱ्यात काय केलं बाबा, सांग रे। इथल्या आमच्या भगिनी मातांना 2 हाताला काम देण्यासाठी एखादा उपक्रम, एखादा कारखाना, एखादा प्रक्रिया उद्योग आणलास का? आणला का? 100, 200, 500, 1000 महिला काम करू शकतील, तेवढीच कुटुंब चालू शकतील, आणला का? याला उत्तर नाहीये बंधू भगिनी। कोणत्याही प्रकारचा व्यवसाय याने आणला नाही। माणगाव खोरे या कोकणातील एक अति मागास राहिलेला हा भाग आहे। मग या भागाचा आमदार, या भागाचा खासदार, या भागाचा पालकमंत्री तिघही शिवसेनेचे आहेत। या तिघांनी मागच्या 5 वर्षात आमच्या नागरिकांना, मतदारांना विकासाचं कोणतं योगदान दिलं? रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, रोजगार किंवा बेकारी दूर करण्याचं कोणतं काम केलं सांगावं त्यानं। बांधवण्या लोकशाहीत उमेदवार परत तुमच्या घरी आला, या भागात सभा झाली, मी ऐकलं, लोकांनी विचारलं पाहिजे होतं सभेच्या ठिकाणी जाऊन, काय रे 5 वर्षात केलेल्या कामावर बोल, अन्य काय सांगू नको, काय काम केलं। बांधवणीतले अनेक काम मी त्यावेळेला पालकमंत्री असताना अनेक प्रकारे, इथले रस्ते म्हणा, इथे वन संज्ञा म्हणा, इथले पाण्याचे प्रश्न म्हणा,
अनेक प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले. यातील एक तरी प्रश्न शिवसेनेने हाती घेतला नाही घेतला. मग विचारलं पाहिजे, तुम्ही ते आले तेव्हा, सभा करून गेले तेव्हा. माझ्या कार्यकर्त्यांना मी विचारलं, अरे सभा झाली? हो झाली. काय प्रश्न विचारलं जाऊन? काय नाही विचारलं. दादा तुम्ही चिंता करू नको, त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त मत तुमका देऊ. आम्ही जास्तचा प्रश्न नाही, आम्हाला 60% तर त्यांना 40% का? पडलेल्या मतापैकी 40% का? काय काम केलं? आम्ही काम करून 60%, काम न करून 40% का? हा माझा प्रश्न आहे. शिवसेना मराठी माणसाच्या नायकासाठी, मग इथे कोण राहतं? मद्रासी राहतात, पंजाबी राहतात. हे माझे माणगाव मध्ये सगळी नागरिक इथे राहत असताना, मराठी असताना इथल्या रोजीरोटीचा प्रश्न का नाही सोडवलं? का नाही सोडवलं? केंद्रात सत्ता यांची, महाराष्ट्रात सत्ता यांची, का नाही हाती घेत? बंधू भगिनी, आमची सत्ता नाहीये महाराष्ट्रात, ना केंद्रातही नाही. पण मला तुम्ही सांगा, मला आमच्याकडे जिल्हा बँक आहे, सतीश चव्हाण अध्यक्ष आहे. कुक्कुटपालन हा व्यवसाय आम्ही दिला. या सिंधुदुर्गात जास्त करून माणगाव खोऱ्यात हा व्यवसाय चालतो. निदान कमीत कमी 5 लाख पक्षी महिन्या 1.5 महिन्याला मिळू शकतात, विकले जातात. ही परिस्थिती आहे. कारण सतीश सावंत सारखा मला सांगतो, दादा कोंबड्या रास्त भावाने विकत घेणारी एखादी कंपनी बघा, किंवा इथे स्लॉटर हाऊस, कत्तलखाना आणा, की ज्याच्यातून आमच्या कोंबड्या इथेच घेतल्या जातील, आम्हाला इथेच पैसे मिळतील. आणि माझे प्रयत्न चालू आहे, स्लॉटर हाऊस साठी माझे प्रयत्न चालू आहेत. सुनील कपूर माझा मित्र आहे, जो कोंबड्या निर्यात करतो, मटण निर्यात करतो. त्याला मी सांगितलं की आप या चालू करू स्लॉटर हाऊस, आणि तो प्रयत्न करतो. आम्ही सत्तेत नसताना हे प्रयत्न करतो. जिल्हा बँक असूनही आम्ही 5 लाख पक्षी महिन्याला तयार करू शकतो. तर मग यांची सत्ता असून एक तरी व्यवसाय का नाही करत? का नाही? बांधवांनो, पालकमंत्री जी टीका करतायत, राणे साहेबांना म्हणतात विमान चालू होईल तर येणाऱ्या पहिल्या विमानातून त्यांना परत पाठवणार. वा, हे वाक्य त्याचं हिम्मतवाला आहे, हिम्मतवाला आहे. समोर माझ्याजवळ बघ तरी बाबा, आणि मग पाठवायची भाषा कर. कधी असं डोळे समोर करून पाया बोलला नाही, माझी बोलला नाही. समोर बघितला का येतो आणि पाया पडतो, नमस्कार साहेब. काय केलं विमानतळाचं? बांधवणं विमानतळ रेडी बंदर, सी वर्ड, आडारीची, दोडामार्गच्या आडारीची MIDC, ओरसला IT पार्क, हे वेगवेगळे उद्योग, व्यवसाय, मनोरंजनाची साधनं मी आणली या जिल्ह्यात. 14 पूर्वी हे सगळ्यांची मंजुरी घेतली. सरकारचे प्रस्ताव मी मंजुरी देऊन काही ठिकाणी पैसेही दिले. सी वर्ड साठी, जमिनीसाठी 100 कोटी ऍडव्हान्स मी जमा केलं कलेक्टरच्या तिजोरीत. विचारा कुठे आहे ते ऍडव्हान्स? नाही, गेला परत. 5 वर्ष वापर केला नाही. एक सी वर्ड आला असता, जिल्ह्याची अर्थव्यवस्था नाही, राज्याची अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद एक सी वर्ड मध्ये होती. एवढे पर्यटक दे, जगभरातून पर्यटक आले असते, पण नाही.
जमिनी संपादित नाही, आणलेले पैसे परत केले. काय केलं? IT पार्क केलं का ओरसला? हे IT पार्क आणायचं काय कारण होतं? जिल्ह्यात बेकारी आहे, शिकलेली मुलं बेकार आहेत, पदवीधर बेकार आहेत. या पदवीधर मुला मुलींना जिल्ह्यातच चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाव्या. IT पार्क मध्ये 20,000 1.5 लाखापर्यंत पगार मिळतात. आणि म्हणून IT पार्क ओरसला मी मंजूर केलं. आडारीला 500 कारखाने होऊ शकतील एवढी जमीन खरेदी केली आणि MIDC मी सँक्शन केली. MIDC त्यानंतर निवडणुका झाला, माझा पराभव झाला, मंत्रीपद गेलं. आता 500 कारखाना, 1 कारखाना झाला. खासदाराने 1 कारखाना केला का? पालकमंत्र्यांनी 1 कारखाना आणला का? 5, 25, 100, 200 मुलं काम करू शकतील असं काय केलं का? नाही. बांधवना अशा लोकांना निवडून दिला. मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे, तुम्ही कोणत्या लोकांना निवडून दिलं जे काही कामाचे नाही, जे प्रकल्प आणू शकत नाही, विकास कामं करू शकत नाही, विकास कामाचा अभ्यास नाही, लोकसभेत बोलू शकत नाही. तुमच्या समस्या या जिल्ह्यात आता अतिशय गंभीर समस्या मासेमारीची. लाखो लोक मासेमारी करतात, पोट भरतात. 121 किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्याला आहे. 8 ट्रॉलर आपले समुद्राच्या बाहेर काढून ठेवले आहेत. कारण असं आहे, परराज्यातले परदेशातले ट्रॉलर आपल्याकडे 100-150 पटीने एकाच वेळा 100 किंवा 150 ट्रॉलर येतात. आपल्या ट्रॉलरवाल्यांच्या अंगावर येतात. त्यांना सांगतात मासेमारी करू नका, परत पाठवतात. घाबरून आपले ट्रॉलरवाले परत येतात आणि LED माध्यमातून मासेमारी करतात. आणि मासे, सगळे मासे घेऊन परत जातात. आपलं सरकार, आपले पालकमंत्री, आपले खासदार हे झोपलेले आहेत. आमचे मासेमारी करणारे मच्छीमार उपासमार होते, त्यांना मासे मिळत नाही. परदेशातले मासे घेऊन जातात, पण त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची धमक लागते, ताकद लागते. ती यांच्यामध्ये नाही, ती यांच्यामध्ये नाही. सांगा मला. उद्धव ठाकरे 3 दिवसापूर्वी असं एक वाक्य बोलले. 3-4 दिवसापूर्वी, नाणार मी घालवलं, आता LED मासेमारी मी घालवणार. त्याला कळला काय विषय? मासे खातो, पण मासेमारी कशी होते माहिती आहे याला? मुंबईत राहून जर ये रे बाबा, LED म्हणजे काय, ट्रॉलरची मासेमारी म्हणजे काय, पर्शियनची मासेमारी म्हणजे काय, राफनची मासेमारी म्हणजे काय, छोट्या बोटीतून यामामधूनची मासेमारी म्हणजे काय, हे जरा लक्षात घे. नाणार तू घालवलं, नाणार राणे कुटुंबाने घालवलं. निलेश, नितेश आणि मी, आम्ही तिघही सरकारला सांगितलं, कंपनीला सांगितलं, इथे कंपनी लागणार नाही. जी कंपनी आमच्या कोकण उद्ध्वस्त करणार आहे, बेचिराग करणार आहे, कॅन्सर सारखे रोग ज्या प्रदूषणामुळे होणार आहेत, असा प्रकल्प आम्हाला नको. आणि आम्ही विरोध केला. आणि म्हणून शेवटी प्रकल्प आणला शिवसेनेने. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं हा प्रकल्प गीते आणि विनायक राऊतने आणला. जेव्हा अंगाशी आला तर आम्ही नाही त्यातले, नाच करायला लागली. खोटं बोलतात. शिवसेना खोटारडा पक्ष आहे. अशोक नांदोसकर तुमच्याशी बोलला, हे ग्रामीण भागातला कार्यकर्ता. शिवसेना कशी आहे सांगितलं त्यांनी. कशा पैसे घेतात, कमिशन घेतात, रस्त्याचं शोषण करतायत, समाजाचं काम अन्य कार्यकर्त्यांनी घ्यायला पाहिजे.
त्यांची परिस्थिती सुधारायला पाहिजे. नाही, उद्धव ठाकरे ये रे आता, ये लेडी घालून दाखव. अरे तुझ्याकडे सरकार आहे, सरकार सांग पोलिसांना, सांग कस्टमच्या अधिकाऱ्यांना, सांग इथल्या कलेक्टरना, हिंमत असेल तर बंद करून दाखवा. पण नाही, फक्त घोषणा करायच्या आणि घोषणाच्या जोर जिंकायचं. आता युती केली, आता हातात हात मिळवतात. लाज नाही वाटत हो यांना? त्या उद्धवला लाज नाही, शरम पण नाही. याच मोदींवर 5 वर्ष सातत्याने टीका केली. काय यांच्यासाठी शब्द वापरला नाही असं नाही. अमित शहावर टीका केली, देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्री टीका केली. सत्तेत आहेत, मंत्री आहेत, चरायचं ते चरतायत, खातायत, आणि तरी टीका. सांगा मला, 5 वर्ष. आणि जशी निवडणूक आली तशी युती केली आणि हातात हात घालून. हे कशासाठी? सत्तेसाठी. सत्ता कशासाठी? पैशासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा. हे एक कलमी कार्यक्रम म्हणजे शिवसेना आहे. झूट आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी. मुंबईत जन्माला आली शिवसेना 19 जून 1966. 53 वर्ष झाली. सत्तेवर आली शिवसेना. त्या मुंबईमध्ये 60% मराठी माणसं होती. किती? 60. आज विचाराव, आज 18%. गेली कुठे? मुंबईच्या बाहेर. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, वसई, लांब. काही गावी आले, कंपन्या बंद झाल्या, मिल बंद झाल्या, गावी आले आणि आज उपासमारी सहन करताय. ही उपासमारी थांबवण्यासाठी गिरण्या बंद होताना का डोळ्यांनी पाहिलं, उघड्या डोळ्यांनी पाहिलं, थांबवलं का नाही? मुंबईच्या आजूबाजूचे कारखाने बंद होताना शिवसेना सत्तेत होती, का नाही थांबवले? बंधू भगिनीनो, आज अतिशय वाईट परिस्थिती आहे. कारखाने बंद होऊन बेकार जे झाले त्यांची परिस्थिती वाईट आहे. गेल्या आठवड्यात आमच्या घरी एक मुलगी आली. मी चाललो होतो घराबाहेर, ती आतमध्ये आली, रडत होती. मी विचारलं, काय आलं, का रडतेस तू? नाही दादा, आमच्या घरी कोण कमवतं नाही, मला 3 भावंड आणि आई वडील आहेत. मी मुंबईला नोकरी करत होते, 22 वर्षाची होती, देवगडची. मुंबईत नोकरीला होते, नोकरी सुटली. मी काकांकडे राहायचे, काका वारले, खोली खाली करायला लागली. आम्ही सगळे गावी आलो, पण इथे नोकरी नाही. आमच्या घरात चूल पेटत नाही, भावंडर भुकेने रडतात, पावत नाही. मी तुमच्याकडे नोकरीसाठी आलो, काही काम द्या. सांगा मला. त्या खासदाराला विचारा, पालकमंत्र्याला विचारा, आहेत का नोकऱ्या तुझ्या जिल्ह्यात? 5 वर्षात नोकऱ्या तयार केल्यास का? कारखाने आणले का? काय करावं त्या मुलीने? काय करावं सांगा मला. शेवटी तिला मी पडवेच्या हॉस्पिटलमध्ये बोलवलं आणि तिला तिथे नोकरी दिली. शेवटी काय, आज हे अश्रू आम्ही पुसतोय. सत्ता नसताना, मंत्री नसताना. मग ज्यांच्याकडे पद आहेत, मंत्रीपद आहेत, सत्तेत आहेत, ते का नाही करत? आम्ही एवढं मोठं पडव्याला, कुडाळमध्येच पडव्याला हॉस्पिटल बांधलं. तुम्ही काही लोकांनी पाहिलं असेल, काही लोकांनी पाहिलं नसेल. कृपया जा जरा आणि पहा. असं हॉस्पिटल मुंबईत तरी आहे का मला सांगा. मानगाव खोऱ्यातील गंभीर आजारी कोण पडला तर यापूर्वी त्याला गोव्याला न्या, कोल्हापूरला किंवा मुंबईत न्या घेऊन जावं लागत. मुंबईला अर्धे पेशंट रस्त्यातच बिचारे जायचे नाही पर्यंत. ही परिस्थिती बदलली पाहिजे. आणि म्हणून मी ठरवलं
की इथला एकही माणूस अपघात कुठल्याही प्रकारचा आजारी पडला किंवा अपघातात सापडला तर त्याचे प्राण वाचावे म्हणून इथे हॉस्पिटल तयार करायचं, म्हणून पडव्याचं हॉस्पिटल बांधलं. आता मे मध्ये 27 मेला 1 वर्ष होईल. बांधून सगळ्या प्रकारच्या रोगावर उपचार होतात. जगातल्या अमेरिकन, जपान, जर्मनीच्या अतिशय चांगल्या मशीन आम्ही तिथे आणलंय प्राण वाचवाय लोकांचे. डायलिसिस पासून हार्ट पर्यंत सगळेच उपचार आम्ही करतो. मग मी हॉस्पिटल तयार केलं. मी इंजिनिअरिंग कॉलेज चालवतो. 1600 विद्यार्थी आहेत. 1600 विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये. कृषी कॉलेज आहे, डेअरी कॉलेज आहे, हॉर्टिकल्चर कॉलेज मी आणलं जिल्ह्यात. फळ प्रक्रिया कशी होते त्याचं प्रशिक्षण मिळावं म्हणून हॉर्टिकल्चर कॉलेज. आता मेडिकल कॉलेज जुलैमध्ये चालू होते. जुलैमध्ये सांगा मला तुम्ही, एक व्यक्ती सी वर्ड पासून IT पार्क पासून आडारीची MIDC बंदर 4,500 कोटीचं रेडी बंदर, हे एवढे एक माणूस प्रकल्प आणू शकतो. मग शिवसेनेचे हे सगळे मंत्री, उद्धव ठाकरे सर, कार्याध्यक्ष सर, या कोकणाच्या विकासाला योगदान काय आणि कोकणाला काय दिलं ते विचारा. तेव्हा शिवसेनेला मत द्या, अन्यथा देऊ नका. विचारा, उद्धव ठाकरेला विचारा, अरे आमच्या कोकणाला काय दिलं. कोकणाने शिवसेनेला आधार दिला, पण त्याच कोकणी माणसाला त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवला का तुम्ही? नोकरीचा प्रश्न सोडवला का तुम्ही? हा डोंगराळ भाग आहे, इथे रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य सारख्या गोष्टीला प्राधान्य दिलं नाही. दिलं 90 नंतर. मी या माणगाव खोऱ्यामध्ये अनेक गाव अशी दरी कपारी आहे. पाण्याच्या योजना आम्ही दिल्या. या समुद्र किनाऱ्याच्या गावांना खारं पाणी पियावं लागतं. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना विनंती केली, तुम्ही कोकणात येऊन एक कॅबिनेट घ्या. तेव्हा मी मंत्री होतो. अशोक चव्हाणांनी घेतली ओरसला कॅबिनेट. ते कॅबिनेट संपायला आले असताना मी एक विनंती केली, बा चव्हाण साहेब तुम्ही परत कधी कोकणात याल मला माहित नाही, पण आज कॅबिनेट घेतले, तुम्हाला धन्यवाद देतो. पण आज काहीतरी चांगली योजना आम्हाला देऊन जा, जेणेकरून तुमची आठवण होईल. काय हवं राणे साहेब? मला एक नळ पाणी योजना द्या. ही योजना तयार झाली होती, मी करून घेतली होती. ही योजना तयार केली होती. कुठलं दुसरं धरण? तिलारी वरून ती योजना सुरू होईल. ती सरळ समुद्र किनारे वेंगुर्ला जाईल, वेंगुर्ल्यावर मालवणला जाईल, किल्ल्याच्या समोर पर्यंत देवबागच्या पुढे जाऊन मालवण शहराला तिकडे जाऊन भेटेल. एवढी लांब पाईपलाईन टाकून पाण्याची योजना 340 कोटीची योजना मी मंजूर केली. नुसती मंजूर केली नाही, चालूही केली. काम चालूही झालं. पाईपलाईन टाकायला घेतली आणि निवडणूक तेवढ्यात आल्या. निवडणूक आल्या, आम्ही पडलो. राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो नारायण राणे, पण कुडाळचा आमदार होऊ शकत नाही. कुडाळ आणि मालवणकरांनी पाडलं मला, मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तीला. असं कधी होत नाही, राज्यात झालं नाही. अगदी यशवंतराव चव्हाणापर्यंत, काल परवा अशोक चव्हाणापर्यंत बघा, किंवा पृथ्वीराज चव्हाण कोण पडला नाही, मीच पडलो. काम करून, कार्य करून, सेवा करून. माझ्या एवढं काम कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्यात केलं नाही. नाव सांगा. लातूरला 20 दिवसांनी पाणी येतं. नांदेडला 17 दिवसांनी पाणी येतं. मी जिल्हा टँकर मुक्त केला. या जिल्ह्यात टँकर चालत नव्हता मी पालकमंत्री असेपर्यंत. टँकर मुक्त जिल्हा केला.
शाळा नव्हत्या, शाळा बांधल्या, वर्ग नव्हते, वर्ग बांधले, शिक्षक नव्हते, शिक्षक भरती केले. 480 शिक्षक एकाच वेळ भरती केले. दर्जेदार शिक्षण चालू झालं. 90 साली आलं तर 10वीचा निकाल 35 ते 36% होता. आज विचारा, गेल्या वर्षी पण एसएससीचा निकाल 87, एसएससीचा 82% आणि 12वीचा 87% रिझल्ट. काय परिस्थिती बदलली, शिक्षणामध्ये बदलली, लोकांच्या राहणीमानामध्ये बदलली, उत्पन्नामध्ये बनवली. हा एक वेळचा गरीब दरिद्री जिल्हा मी दरडोई उत्पन्नामध्ये 6व्या क्रमांकावर आणला. 6व्या क्रमांकावर 1,40,000 दरडोई उत्पन्न आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे. हा 6व्या क्रमांकावर महाराष्ट्रात. 36 जिल्ह्यामध्ये रत्नागिरी बांधून 22वा जिल्हा. रत्नागिरीचा सिंधुदुर्ग जिल्हा झाला 81 साली, तो 22व्या क्रमांकावर आहे. आपण जिल्हा 6व्या क्रमांकावर आहे. कर्तृत्व लागतं, दृष्टिकोन लागतो, दूरदृष्टी लागते, काम करण्याची धमक लागते, सरकारी यंत्रणेवर वचक लागतो. बोले तैसा काम करे, बोलीन तसं काम करेन असा निर्धार लागतो, निश्चय लागतो. अशा रीतीने मी कामं केली आणि हा जिल्हा प्रगतशील. बांधवानं भगिनीनं त्यावेळेला 2012 साली सिंधुदुर्ग जिल्हा, सांगली हा प्रगत जिल्हा आहे. पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा प्रगत जिल्हे आहेत. कोल्हापूर सांगली 17. सांगली जिल्ह्याच्या पेक्षा 1,000 आणि दरडोई उत्पन्न जास्त मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं करून ठेवलं. एवढी प्रगती आपण केली. त्यावर सांगा मला, कुक्कुटपालनची योजना अशीच आणली. महिलांना काम मिळायला पाहिजे. त्यांचे संसार जर चालायचे असतील तर त्यांच्या हातात पैसा यायला पाहिजे. महिलांना उद्योग दिला तर संसार चांगला चालेल, कुटुंबाला हातभार लागेल, म्हणून हा व्यवसाय दिला. आज जिल्हा बँक, कुक्कुटपालन, शेळी मेंढी प्रकल्प, डेअरी यासारखे उद्योग व्यवसाय आम्ही चालू केले. कारण जिल्हा बँक आमच्याकडे आहे. सरकार या गोष्टी काही देऊ शकलं नाही. आम्ही कर्ज देतोय, गरीबातल्या गरीबांना फुकट गाई म्हशी देतोय. आणि अशा रीतीने आर्थिक प्रगती ग्रामीण भागाची करण्याचा मानस प्रयत्न आम्ही करतोय. निलेश राणे निवडून आला तर शिवापूर गाव हा दत्तक निलेश घेईल आणि 1च वर्ष त्याला द्या. 1च वर्ष. त्या 1 वर्षामध्ये त्या गावाचा सर्वांगीण विकास केला नाही ना तर नाव आमचं सांगणार नाही. नाव एवढ्या गतीने आम्ही विकास करतो. एवढ्या गती. मी खासदार आहे, तोही खासदार केला. आम्ही नक्षा बदलून टाकू शिवापूर. ही धमक आहे आमची. आमची काम पद्धत आहे. आणि म्हणून शिवसेनेच्या लोकांनी काम न करता जर मत मागत असतील ना तर या वेळेला सांगा, नाही माफ करा. 5 वर्ष पाहिलं तुमचं काम आणि कार्य, काही नाही करू शकत. आणि म्हणून तुम्हाला मी हे सांगायला आलोय, स्वामी टेंबे साहेबांच्या या परिसरात भूमीत मी आज आलो. त्यांचं दर्शन घेतलं. आरती मी जे गेलो ते आरती सुरू. आरतीला येतात. दर्शन घेऊन प्रसन्न वाटलं. योगायोगाने लोक म्हणतात आरती मिळाली, दादा तुम्ही यशस्वी होणार. ही ईश्वराची कृपा आहे. बांधवांनो, उमेदवारामध्येच हे करावं. 2 उमेदवारामधला फरक बघा फरक. विनायक राऊत दिसतो कसा, बोलतो कसा, राणेनं शिव्या घालण्यापलीकडे भाषण करतो का, विकृत स्वभावाचा, छुमंतरा एकमेव धंदा, नारळ फोड तोडणं, बकरे काय काय कापतात ते कापणं,
याच्या पुढे काही धंदा नाही, त्याच्याकडून कोणताही विकास होणार नाही. तेच पालकमंत्री 5 वर्षात प्रभाव जिल्ह्यात आणि राज्यात टाकू शकला नाही. साधा हवालदारची बदली करू शकत नाही, हवालदार पण ऐकत नाही अशी परिस्थिती आहे. राज्यमंत्री आहे, राज्यमंत्री. आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतोय की ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी अतिशय महत्वाची आहे. आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल घडायचं असेल तर तुम्ही एकच विचार करायला पाहिजे, निर्धार करायला पाहिजे की यावेळेला शिवसेना नाही, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष बांधवांनो, या जिल्ह्यात जन्म झाला, सिंधुदुर्ग जिल्ह्यात. या कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा, इथली बेकारी जावी, समृद्ध हा भाग व्हावा, नोकरी धंदे पोटाचा प्रश्न सुटावा, असे रोजगार कंपन्या इथे आणाव्या. हे परिवर्तन घडायचं असेल आणि घडवायची ताकद कोणाच्यात आहे तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि म्हणून हे परिवर्तन घडण्यासाठी आम्ही हा पक्ष सिंधुदुर्गात जन्माला घातला. हा तुमचा पक्ष आहे, हा तुमचा पक्ष आहे. तुमच्या मालकीचा समजा, तुमच्या स्वतःचा समजा, निलेश राणे तुमचा मुलगा समजा, भाऊ समजा, या निवडणुकीला उभा आहे. आणि ते समजून उद्या तुम्ही मतदान केंद्रापर्यंत जायला पाहिजे, मतदान केंद्रापर्यंत जायला पाहिजे. बांधवांनो, आज जे चित्र देशाचं दिसतंय, राज्याचं दिसतंय, आज सांगा मला, महागाई कमी झाली का हो? आजचे दिन आले का? आज मालगाव कुडाळचा बाजार बघा, माणगावचा बाजार बघा, 14 पेक्षा दुपटीने महाग झालोय आपण. दुपटीने महागाई वाढली आहे. मग यांना का नाही विचारत? परवा आले तेव्हा अरे महागाई कमी करू सांगितली, ती दुपटीने वाढली, कोण जबाबदार आहे? अच्छे दिन आने वाले आले नाही हो. उलट महागाईने लोक त्रस्त झाली आहे. नोटबंदीमुळे आज काय अवस्था आहे? नोटबंदीमुळे आज बाजारातला पैसाच गुल झालाय, लोकांच्या हातात पैसाच नाहीये, कंपन्या बंद झाल्या आहेत, बेकारी वाढली आहे. याला कोण जबाबदार? शिवसेना जबाबदार नाही. सत्तेत आहे ना, केंद्रात सत्तेत आहे, महाराष्ट्रात सत्तेत आहे, सांगा मला. आणि एवढं सत्तेवर असताना बांधवांनो, सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आपण पहा, काही भागात किती गरिबी आहे. या शिवापूरचा पट्टा घ्या, माणगाव मधील अजून काही गाव आहेत, सावंतवाडीत काही गाव आहेत जी बेळगाव आणि गोव्याच्या बॉर्डरला आहेत, रत्नागिरीत काही गाव आहेत, तिथला कुणबी समाज हलाखीचं जीवन जगतोय, हलाखीचं जीवन जगतोय. बांधवांना किती आश्वासन दिले या लोकांनी. मराठा आरक्षणाचा बद्दल त्यांनी सांगितलं, आरक्षण देऊ. काँग्रेसची सत्ता असताना मी मंत्री होतो आणि मी समितीचा अध्यक्ष होतो, त्यावेळेला मी 16% आरक्षण दिलं, मुस्लिमांना 5% आरक्षण दिलं, धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या प्रतीक्षेत होतो. पण त्यावेळेला लगेच निवडणुका झाल्या आणि 2014ला सत्तांतर झालं. बांधवांनो, आरक्षणाबद्दल मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे. हे आरक्षण कसं देता येईल त्याबद्दल मी त्यांची चर्चा केलेली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष धनगरांना आरक्षण देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे आणि ते मिळण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही, हेही मी तुम्हाला सांगतो. प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवणं प्राधान्याने हे आमचं कर्तव्य समजतो. तुमचा प्रश्न टाळंब्याचा आहे. टाळंब्याचा प्रश्न मी एक
तुम्हाला सांगू इच्छितो, माणगाव खोऱ्यातील लोकांना जे वाटेल ते बोलले टाळंबा नको तर नको, ते बोलले टाळंबा हवा तर हवा, नको असेल तर आम्ही तुमच्या माती मारणार नाही मार, पण विचार करा, तुमच्याशी चर्चा करू, हा निर्णय आम्ही घेऊ, चर्चा करून हा निर्णय घेऊ, मात्र जनतेच्या विरोधात जाणार नाही. नानारच्या रत्नागिरीच्या लोकांना वाटलं हा प्रकल्प आम्हाला नको, एकदाच भेटले, पहिले निलेशला नंतर नितेशला नंतर मला भेटले आणि सांगितलं दादा आम्हाला आमची कलमं आहेत, आंब्याची आहेत, काजूची आहेत, आंब्याची 15 लाख आहे, काजूची 10 लाख आहे, नारळाची जवळपास 9 लाख आहे, आमची रोजीरोटी चांगलं चाललंय, उदरनिर्वाह चांगला होतोय, हा प्रकल्प आला तर आम्ही उद्ध्वस्त होणार. ठीक, मी त्यांना सांगितलं तुम्हाला नको, नाही होणार, शेवटी झाला नाही, होऊ दिला नाही, ते जिथे पण सांगतो आम्ही जनतेच्या पाठी आहोत, आम्ही सत्याच्या पाठी नाहीये. जैतापूरच्या प्रकल्पाला पाठिंबा आम्ही त्यावर दिला, आमचं नुकसानही झालं असेल, राष्ट्रीय गरज म्हणून काही गोष्टी आम्ही केल्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून आम्ही केल्या, पण याचा अर्थ नाही. पण आम्ही शेवटी विचार केला जनता महत्वाची आहे, तिचं जीवन महत्वाचं आहे आणि म्हणून जनतेला नको असलेले प्रकल्प आम्ही घेणार नाही आणि जनतेने सांगेल तसं या प्रस्तावाला आम्ही पाठिंबा देऊ किंवा विरोध करू हे तुमच्यावर आहे. लवकरच मी येईन परत, 23 तारीख नंतर जशी निवडणूक संपेल येईन, आपण बसूया आणि सर्व मते हा प्रश्न निकाली काढूया. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. माझ्या बंधू भगिनीनो मातानो, मी तुम्हाला विनंती करायला, मागच्या 5 वर्षात आपला जिल्हा हे राज्य 10 वर्ष मागे गेलेलं आहे. खऱ्या अर्थाने विकास अनुभवायचा असेल, चांगले दिवस यायचे असतील तर इथले शिवसेनेची सत्ता जी आहे, शिवसेनेचे आमदार खासदार आहेत, यांना घरी बसवणं आवश्यक आहे, यांना घरी पाठवणं आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही या वेळेला विचार करा. निलेश राणे तुमचा उमेदवार आहे, तुमच्या मुलाप्रमाणे उच्च शिक्षित आहे, त्यांनी 5 वर्ष लोकसभेत काम केलंय, अनुभव आहे चांगला, जनसेवेचा पिंड आहे त्याचा. आजही 5 वर्ष तो घरी बसला नाही, लोकांबरोबर राहून लोकांचे प्रश्न सोडवण्यात मग्न असतो, सेवाभावी वृत्तीचा आहे. त्यामुळे त्याचा तुम्ही विचार करावा. कोणत्याही खासदारापेक्षा तो कमी नाहीये. लोकसभेमध्ये इंग्लिशमध्ये अतिशय उत्तमरित्या त्यांनी यापूर्वी भाषण केलेली आहे. विनायक राऊतला हिंदी आणि इंग्रजी येत नाही. मी शिक्षणावर जात नाही, पण तुम्हाला सांगतो परिस्थिती कठीण आहे. मासेमारीची उपासमार चालली, पण मासेमारीचा प्रश्न, इथल्या रस्त्यांचा प्रश्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, इथल्या बेकारीचा प्रश्न त्यांनी लोकसभेत नाही मांडू शकला, कारण भाषा येत नाही. आणि म्हणून असं भाषा न येणारा, तोंड न उघडणारा, मग अशी कॅसेट ऐकली असेल वडापावची, आपलं हसं होतंय कोकणाचं. बॅरिस्टर नाथपै काय, बॅरिस्टर नाथपै काय, प्राध्यापक दंडवते काय, सुरेश प्रभू काय, निलेश राणे ही प्रतिष्ठा आहे आपल्या कोकणाची. याने आपलं नाव कोकणाचं उज्ज्वल केलं. आणि दुसरीकडे या 5 वर्षात कोकणाचं हसं ज्याने केलं, त्या विनायक राऊतला तुम्ही निवडून देऊ नये हे सांगायला आलो. तुम्हाला उमेदवार आम्ही अतिशय चांगला दिलाय, निलेश राणे. त्यामुळे येणाऱ्या 23 एप्रिल रोजी तुम्ही मतदान केंद्रावर जाल, त्या ठिकाणी तुम्ही जाल तर तुम्हाला निलेश राणेची निशाणी आहे, फ्रीज निशाणी आहे, रेफ्रिजरेटर फ्रीज निशाणी आहे जी इथे लावलेली आहे. तिथे त्याचा फोटोही असेल, नावही असेल,
आणि रेफ्रिजरेटरही असेल. आणि मुख्य खूण त्यांनी सांगितली दाढी असलेला उमेदवार कदाचित एकच असेल असं तो म्हणतोय. मला माहित नाही आता बाकी 13 आहेत उमेदवार, नाही तर दुसरा दाढीवाला दिसला तुम्ही चटकन बटन दाबाल. असं काय करू नका, असं करू नका. आणि म्हणून येणाऱ्या 23 एप्रिल रोजी तुमच्या पवित्र हाताने निलेश राणेच्या फ्रीज या निशाणी समोरचं बटन दाबा आणि निलेश राणेला तुमची सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतो, विनंती करतो, आभार मानतो. एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि उपस्थिती देऊन निलेशला आशीर्वाद दिले त्याबद्दल लाख लाख तुम्हाला धन्यवाद देतो.